नमस्ते. नमस्ते नाव आणि पत्ता सांगा सर. सर, माझं नाव आहे इम्रान इलाही कोकणे, विटा रोड, गणेश कॉलनी, तासगाव. आमचं शेत आहे पुंदीची तळ्याजवळ आहे का नाही. आपली जी उसाची व्हरायटी कोणती सर? 86-032. 86-032. फुटव्या संख्या किती आहे हो? मोजा बरं जरा, सर. 18 ते 19 आहे. मोजून दाखवू का साहेब? दाखवा सर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आहेत. किती? 18 आहेत. 18 ऊस आहेत. आणि बघा सर, खालीपासून बघतो मी, सगळे ऊस कसे आहेत हो? एकसारखे आहेत. सगळे ऊस एकसारखे साहेब, एक पण ह्यात मरक नाही. नाही. उंच हात जरा उंच करा बरं सर. साहेब, तुमची उंची किती आहे? 12 ते 13 फूट ऊस आहे. तुमची उंची किती आहे? माझी 6 फूट आहे. आहे का नाही. आता हे जर वर करतो सर, मोबाईल पूर्ण असं बेंड करायला लागतो, आहे का नाही. हा. एवढा ऊस उंच गेलाय. लागण आहे का खोडा आहे सर? ते खोडवा आहे. खोडवा आहे. हा जसं काय असं वाटतं की लागण असल्यागत वाटतंय. साहेब, लागणीच्या वेळेला आम्ही दुसरं औषध म्हणजे दुसरीकडनं घेतलेलं हे होतं. रासायनिक खत अगोदर वापरलं होतं. रासायनिक खत होतं. हा. आणि जे आता नंतर जे आहे ते आमचं मित्र एक आहे तासगावतले, पठाण म्हणून आहेत. बर. हा. त्याने आम्हाला सांगितलं, ते बाळू मामांच्याकडे म्हणले वैदिकचं बेसोल्ड वापरून बघा. हा. मला पटलं नाही तर मामाने मला काय म्हणले, हा. एक डोस घेऊन बघा, तुम्हाला काय फरक जाणवते बघा, 8 दिवसात फरक तुमच्या लक्षात येईल. बर. हा. मग 8 दिवस औषध सोडल्यावर मग मामासने बोलवून दाखवलं. बर. मामा म्हणले, तुम्हाला फरक काय दिसतोय का? हा. तर मामा म्हणले, मला त्यातलं काय कळत नाही, तुम्हाला सोडल्यावर तुम्हाला काय जाणवतंय? बर. बर. तर मग आम्हाला म्हणजे ते पिवळं पान पहिलं दिसत होतं. अगोदर पिवळं होतं हा. सगळं. बर. हा. मग ते मामाने औषध सोडायला दिल्यावर मग पानाला शायनिंग आली, पान काळपट दिसायला लागलं, हिरवं दिसायला लागलं. बर. मग आम्हाला ते वाटलं, हे परत सगळं औषध वापरून बघूया. बर. बर. मग ते औषध वापरून बघितल्यानंतर आता ज्या वेळेला औषध सोडायचं होतं हा. त्यावेळेला रानाला ओल असायची. मग ते मामा म्हणले, मामासने सांगितलं की 1-5 मिनिटं मामा पाणी अजून सोडू का? तर मामा म्हणले, अजून पाणी सोडा 1-5 मिनिटं, हा. मग नंतर त्याला ड्रीपनं औषध सोडा. काय सोडलं ते सोल चार्जर सॉइल चार्जर सोडलं. हा, किती दिवसात देत होता सर? ते 1 महिन्याने देत होतो. महिन्याला एकदा हा, महिन्याला कंटिन्यू एकदा देत. आपली ड्रीप वरची शेती सर, आहे का हा, नाही? ड्रीपवरची. लागणीला तर असा ऊस होता का हो? लागणीला असा ऊस नव्हता. किती अगोदर ज्यावेळेला आपण लागण केली होती सर, 8 साली ऊस केला होता. हा, म्हणजे किती महिने ऊस होता तो? 18 महिने होता. 18 महिने होता. त्याची उंची किती होती हो? त्याची उंची 9.5-10 फूट होती. होती का नाही? हा. आज रोजी सर बघायला गेलो आपण, हाताला सुद्धा येतं. शिवम किती उंच असेल? साहेब, कमीत कमी 12 फूट ऊस आहे. आहे का नाही? डबल उंच आहे. म्हणजे जर वर तार बेर जर असते तर तार काय झाले असते सर? तटली असते. शॉर्ट झाले असते, शॉर्ट. आहे का नाही? अगोदर सर आपण लागणीच्या वेळेला रासायनिक शेती केली होती, हा. त्यावेळेला वैदिक शेती केली. या दोन्हीतला बदल काय जाणवतो? रासायनिकला जसं रिझल्ट पाहिजे तसं मिळत नाही. बर. आणि वैद्यकीला कसं आहे, आता आपण मागं पुढं झालं तर काय अडचण येत नाही, लोकांनी काय त्रास होत नाही याचा. म्हणजे विषमुक्त येते. हा, बर. बर. जमीन सुद्धा कशी झाली सर जमीन आपली? आता भुसभुशीत एकदम बेस्ट आहे. पहिला जे रासायनिक जमीन असं आवळून येत होती, चिरा पडत होत्या. चिरा पडत होते. हा, आता याला काय सकट दाखवत नाही. म्हणजे जमीन कशी झाली सर आता बघा बरं. जमीन भुसभुशीतच आहे. आहे का कुठं नाही? जर चिर उकरून बघा पडलेला बरं. आहे बरं. उकरून बघा बरं जरा. कुठं सकट चिर दिसत नाही आहे जमीन. का नाही? अगदी कशी भुसभुशीत झाली जमीन, हो. एकदम ड्राय हे झालेली आहे का नाही? आणि एवढे सर फुटवे संख्या असताना एवढा ऊस उंच कधी येत होता का हो? एवढा ऊस आमचा कधी उंच आला नव्हता. कधीच नाही. नाही आला. ह्या वर्षी येण्याचं कारण काय? त्या वर्षी ते वैदिक अमृत बेसोल वगैरे सगळे खत वापरून हं. त्याच हे आहे, बदला मिळाला आहे आम्हाला. म्हणजे फायदा झालाय, फायदा झालाय. आहे की नाही? बरं. सगळ्यांचा ऊस असा आहे का हो? सगळ्यांचं असं ना, गावातली माणसं पुंदीतली बघायला येतात आणि विचारतात ही खोडवाय का लागण आहे. बर. तर त्यासनी खोडवाय म्हणल्यावर कुणाला पटत नाही. पटत नाही. म्हणजे लागणीसारखा ऊस दिसतो. लागणीसारखं ऊस. हे कसं काय जुळून आलो सर एवढं असं? हे आता ते बाळू मामा मला भेटले, त्यांच्या आशीर्वादाने आमचं झालं 1 नंबर. बर. आमची इच्छा आहे सगळ्यांनी असलं हेच औषध वापरावं. सगळ्या शेतकऱ्यांनी. हा. बर. आज आता लई जण आता काल रात्री जी बघायला आलती ना माणसं, ते ट्रॅक्टर अडकलेलं म्हणून ऊसात, बर. व ट्रॅक्टर बाहेर जाईना म्हणून ते जीशी मागवलेलं. मग ते जीशी वाल्यानं ते ऊस बागायला 5-6 जणांनी बोलवलेलं. बर. मग तर ते सगळेजण येऊन बघत होते, काय एवढं कसं काय चांगलं ऊस आलं म्हणून विचारत होते. तर मग मी सगळ्यांनी सांगितलं ते सोल चार्जर ते वापरलेलं होतं, हा. त्याच्यामुळे ऊस असा आलाय. बर. मग ह्या बाळाचे पप्पा पण काल विचारत होते, आलते त्याने. बर. म्हणजे आपल्या गावातले सगळे पंचकृषीतले सगळे शेतकरी आपले ऊस बघायला यायला लागले. हा, यायला एवढा भारी ऊस आलाय. भातचं एवढा चांगला ऊस. प्रत्येक घरटे ऊस आहे सर. सगळ्यांचा ऊस बघायला जातो का कोण?
नाही जात. आपलाच ऊस बघायला काय आले लोक? आता ते काय आपल्या नशिबात होतं, हा आपल्यामुळे कुणास तर चांगलं व्हायचं असेल. हा देवाला म्हणजे आपली तुम्ही वर सगळ्या चांगली- शेतकऱ्यांना सांगताय आता, हा. प्रचार करताय एसीटी वैदिकची खतं वापरा म्हणून, हा आहे की नाही? आता असा ऊस जर सगळ्यांनी जर केला तर काय वाटतंय हो तुम्हाला? सगळ्यांनी करावं अशीच इच्छा आहे माझी. सगळ्यांचं चांगलं व्हायला पाहिजे आहे. हा आणि ज्या बिचाराने हे औषध चांगलं केलं त्याचं पण चांगलं व्हावं म्हणजे- अशी इच्छा आहे. म्हणजे राम सरांनी ही जी टेक्नॉलॉजी निर्माण केली त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? राम सरांना काय सांगाल तुम्ही? राम सरासने एवढंच सांगायचं आहे की मला राम सर तुम्ही जी शेतकऱ्यांसाठी जी सोय केली आहे चांगली, हा. ऊस त्यांचं चांगले, तुमचं मनात चांगलं असलं आहे म्हणून तर तुम्ही केलेलं आहे. हा पण हे सगळ्या शेतकऱ्यांनी जाऊन तुम्ही पण गाठून सगळ्यांनी भेटून हा तुमच्या पण औषधं चांगलं तुम्ही प्रचार करावा आणि सगळ्या शेतकऱ्यांनी 100% पोस्ट करावा अशी माझी इच्छा आहे की नाही? आहे. आता सगळ्यांचं अवरेज एकराला नाही म्हटलं तर 40-45 टन पडत असतंय. शेवट लय झालं तर लय भारी झालं तर. माणसं खोटं बोलतात, हा माणसं खोटं बोलत असतात की 80 टन झालं, 70 टन झालं, हे नुसतं सांगायचं असतंय. हा आता आम्ही ह्या वर्षी आता काय सगळं ऊस गेल्यावर मी तुम्हाला नंतर व्हिडिओत आणखी सांगू शकतोय हा की आमचा ऊस किती झालाय. बरं. तुम्हाला ते स्लिकचे फोटो पण टाकतो त्यात. म्हणजे आता एका ऊसाचं वजन किती भरते हो तरी अंदाजे? ऊसाचं वजन अजून काय केलं नाही काका, पण ते काल जे एक ट्रॉली भरलेली होती ती हा. 11.5 टनाची आली. किती? 11.5 टन 11.5 टनाची. हा. ह्याच्या अगोदर सर ऊसाची ट्रॉली भरली तर किती टनाची निघायची हो? ट्रॉलीने ट्रक भरलेलं होतं तर हा. ते ट्रक 16 टनाचं होत होतं. ट्रक? मोठा ट्रक हा, असायचा तो? मोठा ट्रक. बर. आणि ही बारकी ट्रॉली आहे? हे आता बघा 24 टन झालंय कालचं, 23 टन 780 झालंय. बर. म्हणजे पहिल्यापेक्षा किती उत्पादन वाढले असं वाटतंय आपल्याला? आता वाढ आता सगळं ते नक्की तुम्हाला कसं सांगायचं, ते सगळं लास्टला बघून तुम्हाला किती होतं ते सांग. लागणीला अशी फुटवी असायची का हो सर? लागणीला एवढं फुटवं नव्हतं, किती फुटवी होती सर आधी? लागणीला ह्याच्यापेक्षा कमी होतं. कमी होती. हा. आणि 18 महिन्याचा ऊस होता तो. 18 महिन्याचं 18 महिन्याचा ऊस असून सुद्धा ह्याच्यापेक्षा कमी नव्हता उंचीला, हा, आणि फुटवी पण कमी होती. कमी होतं. बघितला तर ह्याला खोडवा ऊस आहे कोण म्हणेल का सर? आता लोकांच्या मनावर जसं ज्याचे विचार असतील तसं आहे ना ते. आपण सांगून काय करायचं? लोक ज्या वेळेला येऊन बघतील, ज्या वेळेला त्यासनी विश्वास होईल त्यावेळेलाच ते म्हणणार. कळणार त्यासनी. मला पण विश्वास नव्हता. बर. हे जी ज्या वेळेला मला जाऊन मी माझ्या डोळ्याने तिथं बघितलेलं होतं हा. त्यावेळेला ते मला पटलेलं होतं. आपण असं सांगून आपल्यावर कोण भरोसा ठेवू शकत नाही. बर बर. पण बाहून खरंच तुम्हाला बघायचं असेल तर येऊन तुम्ही बघू बघू शकता आहे की शकता. नाही? आपला ऊस प्लॉट आता ऊस चाललेला पण आहे. हा. त्या रानात ट्रक ट्रॅक्टर जे आहे भरलेला सहज असायची निघतो का हो बाहेर? नाही निघत, जेसीबी ढकलायला लावायला लागतं. का बरं? लोडच तेवढा आहे. हा, लोड जास्त झालं की त्याला ढकलायला लागायला लागतं. आहे की नाही? असं सहजासहजी ऊस बाहेर निघत नाही निघत झालं. पाणी बंद करून किती दिवस झालं सर ऊसाला? पाणी बंद करून ज्या वेळेला पहिला पाऊस पडला, दिवाळीच्या अगोदर पाऊस पडला नाही तेव्हापासून पाणी सोडलं नाही म्हणजे रानावर. किती महिने झाले सर आता पाणी बंद करून? 6 महिने झाले. 6 महिने झाले पाणी बंद करून. तरी सुद्धा ह्याची वाढ कशी आहे सर? वाढ आता आणखी दुसरं आणखी त्याला कोंब फुटायला लागले आता. फुटायला लागले. म्हणजे हीच जर सर आपण शेती जर रासायनिक केली असती काय परिस्थिती झाली असते हो? रासायनिक केलं असतं तर ते जमीन आणखी खराब झाली, फाटली असती ज्यादा, ऊस चांगला आला नसता. आहे की नाही? हा, म्हणजे रासायनिक शेतीला सर पाणी काय जाते? पाणी पण सोडायला लागलं असतं. हा. आणखीन दुसरी गोष्ट जमिनीचं मात्र झालं असतं. जमीन नापीक झाली असते, म्हणजे हा. कडक झाली असते जमीन. कडक होते. म्हणजे ह्यातनं काय शिकायला मिळते सर आपल्याला की एसीटी वैदिक जी शेती आहे अगदी कमी पाण्याची शेती आहे. हा, हे जर औषध वापरलं तर माझ्या शिवून पाणी पण कमी लागतं. आहे की नाही? हा. किती टक्के कमी लागते सर वाटते आपल्याला? आता बघ 6 महिने झाले आम्ही पाणी सोडलं नाही साहेब. ऊस बरं. औषध सोडताना 4 महिने तेवढंच 1-1 तास चालू ठेवत होतो. म्हणजे खत आपले सॉइल चार्जेस सोडाय पुरतच पाणी देत होता. तेवढंच ड्रिप त्यानंतर ड्रिप न ते हा, पण drip. पाट पाणी नाही. पाट पाट पाणी किती दिले हो सर आपण ह्याला? पाट पाणी दिलंच नाही आम्ही, कधीच दिलं नाही. कधीच नाही दिलं. पाट पाणी न देता सर हा जर ऊस असेल असं जर शेतकऱ्यांनी बघितला तर काय म्हणतील हो शेतकरी? खोटं बोलायला लागलं. तुम्ही खोटं बोलायला लागलाय म्हणणार, आहे की नाही? आम्ही एवढं साहेब, आता तुम्हाला तिथं ठिबक केलेला आहे, हा तिथनं पाईपलाईन अजून उसातलं काढलेलं मागचं आहे तसं आहे. तुम्ही ते पण व्हिडिओ करू शकता. आहे की नाही? हा, म्हणजे बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला, हे समोरासमोर दिसते आपल्याला. हा, ही जी आहे ही खरी वस्तुस्थिती आहे. ही हं. तुम्हाला पट्टर असेल तर ह्याच्यावर विश्वास ठेवा. बरीचशी मला पण
माहित नव्हतं, आम्हाला पण एवढा विश्वास नव्हता. बर आम्ही पण जेवढं सांगितलेलं होतं त्यातलं आम्ही 50 पैसे काम केलेलं आहे. बर जेवढं सांगितलं त्यातलं त्यातलं पण 50% केले. 50% केलेलं आहे. 100% आम्ही काम केलेलं नाही. हा तरी पण आमचं मन ह्याच्यावर समाधान झालेलं आहे. 50% केले तर सुद्धा अगदी भरपूर उत्पादन दिले. भरपूर दिलं. हे जर सर 100% एसटी वैदिकची टेक्नॉलॉजी आपण वापरली असती तर काय झालं असतं? आता ह्या वर्षी सगळं त्यांनी काकांचं काय काय ते सगळं लिहून घेणार आहे एका वेळेला, हा आणि ते 100% सगळं तेच वापरणार आहे. जे अगोदरची आपण सर रासायनिक शेती 8 ते 10 वर्ष केली आणि ह्या वर्षी काका वैदिक. मी तुम्हाला इथं बरोबर सांगतो की ते औषधाचं कुठलं काय नाव हे आम्हाला ते पण माहित नसतं, काय सोडायचं असतं ते. बर काका म्हणले एवढं ही औषध नेऊन सोडायचं काय, आम्ही 4 वेळ तेवढं औषध आणून सोडलेलं आहे. बर बर म्हणजे आपल्याला त्या शेतकरी औषधाची नावं सुद्धा सांगता येत नाही, तरी सुद्धा ते काय माहिती जसं मायानं सांगितलं तसं तुम्ही सगळं वापरत गेला. हा ते वापरलं. बर त्या सगळ्यांनी मला एवढं सांगायचं म्हणून आता ही माळी काकांचं जे आहे औषध जे आहे एसटी वैदिकचे सॉइल टेक्नॉलॉजीची हे सगळं औषध माळी काकांच्या पासून घेऊन वापरून बघा. हा तुम्हाला जर चांगलं वाटलं तर ठीक आहे, ना तर मग शेवट तुमची इच्छा. आहे की नाही? हा तुम्ही सर कसं काय विश्वास ठेवला लगेच? तुम्ही आता 8 ते 10 वर्ष रासायनिक शेती मी करत होता. विश्वास ठेवला नाही. मी जाऊन स्वतः डोळ्यानं बघितलं त्या पटांच्या तिथं. बर ज्या वेळेला मला वाटतं म्हणून फरक दाखवत आहे. हा मग एकदा आणून ते औषध सोडलं. हा औषध आणून सोडल्यावर 8 दिवसानंतर मला ते फरक जाणवल्यावर मग मी काकाशनी बोलून विचारलं, हा काका तुम्हाला फरक काय जाणवतंय का? हा तर काका मला म्हणले तुम्हाला काय वाटतं ते सांगा आम्हाला, आम्ही सांगून काय करायचं. दुकानदार सगळं चांगलंच सांगणार. आमची वस्तू आहे म्हणल्यावर आम्ही त्याला नाव चांगलंच नावजणार. हा तुमच्या तोंडानं आम्हाला ऐकायचं म्हणून मला सांगितले. बर बर म्हणलं काका पान काळुकी दाखवायला लागलंय, पानाला चमक आहे. हा तर काका म्हणले बाद झाला, एवढं तुला कळालं म्हणजे ह्यातलं आता तुला पुढचं नॉलेज आपल्या मनाने येतं. आपोआप येते. हा बर मग तिथनं पुढे कंटिन्यू वापरत गेला. मग तिथनं पुढे फोडलं, ऊस फोडल्यानंतर 4 वेळा औषध सोडलं. आहे की नाही? तिथनं पुढे कंटिन्यू महिन्याला एकदा सॉइल चार्जर देत चालला. 4 महिने सोडले. आहे की नाही? हा. बर आता किती महिन्याचा ऊस आहे? आता हे 12 महिन्याचा ऊस आहे. 12 महिन्याचा ऊस किती उंच आहे सर? 12 फूट झाला. 12 फूट म्हणजे महिन्याला किती फूट सर? 1 फूट झाला. आहे की नाही? पेरातलं अंतर किती आहे बघा बरं सर. हे ऊस दाखवा बरं मला. पेरातलं अंतर किती आहे बघा. कुठलं पण एक घ्या. हे सगळी एकसारखेच आहे का नाही? आणि हो का एका इतीच आहेत नाही. बघा बरं एक इथे आहे का नाही? एका इतीच एक कांड आहे. असं कांड असायचं का अगोदर? साहेब ह्याच्यापेक्षा मोठा हात काढायचा. आपण हे बाहेरच्या साईडला उभारलो हा. आहे का नाही? तर नाही ऊस शेती सगळ्यात कमी खर्चाची शेती आहे आणि ऊसाला जे सगळ्यात कमी खर्च आहे, सगळ्यात कमी त्रासाचं काम म्हणजे ऊसाचं काम आहे. बर आणि शेतकरी आता कसं त्यासनी काय करतात हे मला माहित नाही, बर हा पण ऊसासारखं कुठलं सोपं काम नाही. बर ऊसाला कुठला त्रास नाही. फक्त जे जे काही त्याला द्यायचे ते अगदी पौष्टिक अन्नद्रव्य दिलं पाहिजे. हा जे हेल्दी ह्याच्या पोटाला जे वेळेवर खायला लागणार आहे हा हे याला द्यायला पाहिजे. द्यायलाच पाहिजे. जे लोक काय करतात सर, ह्याला पोषण म्हणून केमिकलची खतं देतात. केमिकल खत जर आपण दिलं असतं ऊसाची काय परिस्थिती झाली असते आज? साहेब आज ऐका, आपल्याला डॉक्टर पण आपल्याला नाही बाहेरचं आपल्याला औषध देतात. हा. त्या औषधानं आपल्याला कधी कधी आपली तब्येत सुधारते, कधी कधी त्याचं रिॲक्शन दाखवते. रिॲक्शन पण दाखवते. हा मग ते 100% शेतीला जे आहे हा. सेंद्रिय ते सेंद्रियच असतं. आहे की नाही? हा. आणि आपलं तर हे वैदिक आहे सर. वैदिक म्हणजे प्राकृतिक निसर्गासोबत आपण शेती करायला लागलो. हा, मग ते ह्याला कसलं काय वापरायला पाहिजे ते शेतकऱ्यांनी ठरवायला पाहिजे. आहे की नाही? ज्याचं त्यांना ठरवलं पाहिजे की आपल्या शेतीला काय द्यायचं. आपल्या शेतीचं मात्र करून आपल्याला पीक चांगलं आणून एकदाच पीक नाही आणायचं, आपल्याला आयुष्यभर आणायचं आहे. हा मग आपली जमीन पण व्यवस्थित राहायला पाहिजे आहे, आपलं पीक पण व्यवस्थित यायला पाहिजे आहे, याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या जमिनीची काळजी कोणी घेतली पाहिजे? शेजाऱ्यांनी घेऊन चालेल काय? नाही, आपली जमिनीची काळजी आपणच घ्यायला पाहिजे आहे. आहे की नाही? हा, मग ही शेतकरीच्या लक्षात यायला पाहिजे आहे ना. हा हे त्यासनी सगळं सांगायला पाहिजे आहे व्यवस्थित समजावून. बर हे प्रत्येक शेतकऱ्यांचा असं सर एसटी वैदिकचा वापर केला तर काय होईल? काय वाटते तुम्हाला? शेतकरी सुखी राहणार आहे, शेतकरीला त्रास नसणार आहे. हा शेतकरी जमीन मात्र होणार नाही. जमीन असं आवळून आली त्या मुळ्याला चान्स मिळत नाही. मुळे चालत नाही. हा. हे महत्वाचं आहे अगदी. मग ती शेतकरीच्या लक्षात यायला पाहिजे आहे ना. हा ऊस शेतकऱ्यांनी सर आजपर्यंत कधी मातीवर काम केलं का हो? खरं सांगा बरं. मातीवर आम्हाला पण माहित नव्हतं साहेब. हा. ज्या वेळेला आम्ही गाठ घेतली, डोळ्यानं बघितलं, त्यावेळेला आम्हाला पटलं म्हणून आम्ही वापरलं. सुरुवातीला त्यांचा ऊस बघितल्यावर ते आमचं ऊस काय आम्हाला कळण झालं, आपलं ऊस लावलं का आपण काय गहू लावलं असं वाटलं. गव्हासारखं अगदी बारीक होते, अगदी हा. मरकी कोंब होती सगळी. मर्क होतं. मग ते बघितल्यावर लक्षात आल्यावर म्हणलं आला ह्यांचं असलं येतं तर आपलं काय येत नाही. हा मग म्हणलं जाऊन ते एकदा आपण ट्रायल करून बघूया काय होतं. बर 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 मग ते
मग ते बाळूमामाचा नंबर देऊन त्यांच्याकडे गेलो. बरं, त्यांनी सगळे मार्गदर्शन केलं हा, तुम्हाला. मग त्यांनी येऊन बघितले, म्हणले काय करायला लागणार हा. आहे, जमीन टेस्ट करणार आहे काय. म्हणलं काका आता कशाला काय करायचं, आता पुढे इथनं इलाज करायचं. जमीन टेस्ट करण्यापेक्षा त्याला जमिनीला चार्ज करू आपण, आहे की नाही? मग काका म्हणले इथनं पुढे काय करायचं ते सांगतो. हा. मग त्यांनी औषध दिल्यावर सगळं बघा असं झालेलं आहे. चित्र अगदी सगळं पलटलंय. किती दिवसात तुम्हाला रिझल्ट काय आला सर? आम्हाला 8 दिवसात कळालं. किती? 8 दिवसात. पहिल्या एकंदरीत तुम्ही समाधानी आहे हे बघा मामा, माझं मन खुश है आहे. की नाही? मी ह्याच्यात एकदम खुश आहे. है ना? हा. शेतकरी आता सर खुश समाधानी आहे का हो? बाहेरचे आता तुम्ही समाधानी आहे, तुम्ही एसटी वैदिकची उत्पादन वापरली, तुम्ही समाधानी झाला. इतर शेतकरी सर समाधानी आहेत का हो आता? मामा, सगळ्यात पहिली गोष्ट, बाहेरचं जे दुसरं औषध भेटतंय ते ह्याच्यापेक्षा महाग आहे. हा. आणि हे जे आहे स्वस्त आणखी, बर. आणि स्वस्त असून याचा रिझल्ट पण चांगला आहे. हा. मला पण वाटत होतं ज्याला काय तर असेल, हा. बकवास असेल, बंकस असेल काहीतरी. हा, मला पण असंच वाटत होतं काय तर असेल म्हणून मी पण पहिल्यांदा आणून ते 8 दिवस बघितलं. हा. 8 दिवसात फरक जाणवलं. आपल्या भागातले जे शेतकरी आहेत सर, त्यांनी एक आदर्श घेण्यासारखा प्लॉट आहे की नाही? हा. म्हणजे 12 महिन्यात 12 फूट उंच जातात. जर कांड्याची संख्या जर मोजा येईल सर, कांड्याची संख्या किती आहे? जर मोजा बरं एखादी कांडी, एकच घ्या ऊस सर, कुठला पण घ्या. त्या पाल्यापत्र 21 दाखवत. किती? 21. अजून वर वाढत चालू आहे ती, हा. है की नाही? म्हणजे नुसतं 21 कांड्या जरी असल्या तर त्याचं पेरातलं अंतर किती आहे सर? 1 इतीच आहे, है की नाही? आणि सगळ्या कशा तो फुटवे, एकच ऊस नाही सर, एकच गड्डा नाही. पाठीमाग बघता सर, आपण ह्याचा पण आता पाला काढलेला आहे. ह्याचे पण किती फुटवे आहेत आणि किती ही संख्या आहे बघा बरं ह्याची. मग सगळे ऊस कसे आहेत? 1 नंबर आहे. अगदी जोमदार आहे, है की नाही? सगळ्यांना सांगा, आता माझं पण समाधान झालंय, मी समाधान आहे. मला पण असं वाटतं की प्रत्येक शेतकरी समाधान व्हावं, हा. आणि हे वापरल्याशिवाय ते समाधान होणार नाही हे मला पण कळालंय. कळाले. का तर दुसऱ्या औषधाला पैसे जास्त जातात, हे त्याच्यापेक्षा स्वस्त आहे. खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय असतो तुम्हाला? बरेच शेतकरी काय म्हणतात, एसटी वैदिकची उत्पादनाची महागडे आहेत. नाही, स्वस्त आहे, पण दुसऱ्यापेक्षा स्वस्त आहे. स्वस्त आहे. हा. बर. कमीत कमी लईच फरक पडलेला आहे. आता तरी पण अंदाज किती फरक वाटते? आता ते सगळं हिशोब घरात लिहून ठेवले. तरी पण अंदाज म्हणजे अगोदर तुम्ही केमिकल शेती केली, केमिकल आणि वैदिक मधला फरक किती आहे अंदाजे टक्केवारी सांगायचं नंतर? लागणीच्या वेळेला कमीत कमी 40 ते 45,000 रुपये गेलेले होते. बर. हा. आणि ह्या वेळेला 30,000 पेक्षा कमी खर्च झालेला आहे. म्हणजे कमीत कमी 25 ते 30% आपली बचत झालेली आहे. आणि उत्पादन किती पटीने वाढलं हो? आता बघा की त्यावेळेला आम्हाला 103 टन झालतो ऊस. हा. ह्या वेळेला कमीत कमी 100 होणार आहे. है की नाही? म्हणजे जेवढं लागणी झालं तेवढंच खोडव्यात आणि ते पण अगोदर 18 महिन्यात आलं होतं सर, हा. आणि आता 12 महिन्यात तेवढं. 12 महिन्यात. त्यापेक्षा कमी कदाचित जास्त पण उत्पादन निघू शकते. आता जास्त निघाल कमी निघाल त्याला काय आपण काय ही खरं करू पीक शकत जरी नाही. बघितलं, पीक तर पीक सांगतोय बघितलं तर बाबा. मन एवढं फुटवे समाधान जर असतील तर समाधान वाटते. हा. आपल्या ह्या रानात आता बाहेर जाऊ वाटते का सर? इथनं मी आता ऊस तोड चालू असून मी 4 दिवस झाले तर थांबून आहे. म्हणजे का तर ते जाऊ वाटून झालं इथनं. इथनं जाऊ वाटत ना. मी कधी मी कधी सगळं रानात आत आलो नाही. नाही. त्या ड्रीपनं औषध सोडणे तासभर तेवढं थांबून जात होत. बर. आणि 1-2 मुलं आहेत ते, हा. त्यांनी पण कधी कधी पाणी तासभर सोडून जात होते. याच्या पलीकडे काय सगळं आम्ही म्हणजे केलं. कमी पाण्याची शेती केल्याने एवढी सुंदर शेती आली. म्हणजे आपण काय दिलं त्याला, जे काय पोट भरून खायला दिलं. हा. जर तुमच्या घरात पाहुणे आले, नुसतं तुम्ही पाणी पाजायला लागलं तर पाहुणे तुमच्यात राहतील का हो? साहेब, ह्याचं जसं पोट भरलं पाहिजे लागून तसं भरलेलं नाही. 50% भरले. 50%वरच आहे. हा. हा. 100% भरलं तर तुम्ही पुढच्या वर्षी बघू शकता 100% कसं होत आहे. है की नाही? तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं सर? मार्गदर्शन बाळासो माळींचं मिळालं का सर? नमस्ते, तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. शिवम बाळासो माळी, हा. तासगाव, मुक्काम पोस्ट तासगाव. मोबाईल नंबर 80 10 29 87 27. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर.